महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं हे अधिवेशन महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये सुरू आहे. अधिवेशन मला वाटतं अर्धवटी आलेलं आहे. उद्या संपणार का रविवारी संपणार ते आज उद्यामध्ये ठरेल. नागपूरमध्ये साधारणतः विधिमंडळाचं अधिवेशन हे विदर्भासाठी आणि साहजिकच आहे महाराष्ट्रासाठी घेतलं जातं. सोमवारपासून हे अधिवेशन सुरू झालं. आजपर्यंत म्हणजे आज गुरुवार आणि अधिवेशन तसं म्हटलं तुम्ही म्हटलं जे सांगितलं की मध्यवर्ती आले. विदर्भासाठी या अधिवेशनात नेमकं काय दिलं गेलं हा सुद्धा एक विषय नक्कीच या निमित्ताने उपस्थित केला गेला पाहिजे. हे वर्ष जे आहे फार विचित्र गेलं आपल्याला. महाराष्ट्रावरती कधी नव्हे एवढी मोठी आपत्ती ही अतिवृष्टीच्या रूपाने कोसळली. मी स्वतः मराठवाड्यामध्ये फिरलो. विदर्भातले आमचे आमदार आणि सगळे शिवसैनिक तसं महाराष्ट्रभरच अतिवृष्टीने हाहाकार माजवला. शेतकऱ्यांची घरं दारं, विद्यार्थ्यांची पुस्तकं आणि विशेष म्हणजे पिकं तर सोडून गेलीच, पण अनेक ठिकाणी माझ्यासोबत आपण देखील होतात, शेतजमीनच वाहून गेलेली आहे. आणि मग त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक भलं मोठं पॅकेज असा एक गोंडस शब्द देऊन एक रक्कम घोषित केली. त्या पॅकेजचं पुढे काय झालं का त्या पॅकेजचं पण ठिबक सिंचन झालंय हे कळायला काय मार्ग नाहीये. एकूणच या अधिवेशनाच्या निमित्ताने कारण काय असतं की एक पद्धत आहे. पहिला अर्थसंकल्प येतो, मग मागण्या पुरवण्या मागण्या, मग त्याच्यात आणखीनच्या मागण्या, 75,000 कोटीच्या मागण्या कुठून आणणार, कोणाला देणार, राज्यावरती 9 लाख कोटींचं कर्ज आहे. या सगळ्या गोष्टी आपण बघतो आहोत. पण एक मुद्दा मला या अधिवेशनाच्या निमित्ताने उपस्थित करायचा आहे. तो म्हणजे गेल्या महिन्याच्या अखेरीस देशाचे जे मंत्री आहेत, कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राकडून आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी कोणताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही. आणि हे राज्य सरकारचं बिंग त्यांनी फोडल्यानंतर घाईघाईने शेवटच्या आठवड्यात एक प्रस्ताव केंद्राकडे पाठवला असं जाहीर करण्यात आलं. आम्हाला आता जाणून घ्यायचंय की हा नेमका प्रस्ताव काय गेलेला आहे, किती रकमेचा गेलेला आहे, त्यातून कोणाला मदत होणार आहे. राज्य सरकारला मी पण आहेच विधिमंडळामध्ये, आपण भाग पडलं पाहिजे की हा राज्याच्या मदतीसाठी जर का आपण प्रस्ताव पाठवला असेल तर तो पटलावरती ठेवला गेला पाहिजे. राज्यातल्या जनतेचा, शेतकऱ्यांचा हा अधिकार आहे की मायबाप केंद्र सरकार आमच्यावरती दया दाखवणार आहे की नाही, आणि ते दया दाखवण्याच्या आधी राज्य सरकार हे नेमकं कसं तिथून मदत आणणार आहे. कारण डबल इंजिन सरकार आहे, त्याच्यामुळे 2 इंजिनचं सरकार एका इंजिनकडनं दुसऱ्या इंजिनाकडे, दुसऱ्या इंजिनाकडून परत पहिल्या इंजिनाकडे अशी नुसती ढकलपंची करणार आहे का खरोखर ही मदत पाठवणार आहे. आणि ती मदत तुमचं KYC BYC सगळं करणार. आता या सगळ्या मदती त्या खातरजमा करण्यामध्ये अडकलेल्या आहेत. म्हणजे पीक विम्याची सुद्धा तुम्हाला कल्पना आहे की ती जी काय मदत व्हायला पाहिजे ती मदत करण्याचे ते जे ट्रिगर होते तेच काढून घेतले गेले. त्याच्यामुळे मदतीची थट्टा झालेली आहे. 1 रुपयाचा पीक विमा, 6 रुपयाचा पीक विमा, 21 रुपये असे चेक आलेले आहेत. मग हे जी शेतकऱ्याची थट्टा करणाऱ्या कंपन्या आहेत त्याच्यावरती सरकार कारवाई करणार आहे का, आणि असे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नाच्या निमित्ताने हे अधिवेशन जे सुरू आहे त्याच्यामध्ये सरकारकडनं जनतेला उत्तरे मिळाली पाहिजेत. कारण प्रश्न विचारले जातात, व्यथा मांडल्या जातात, राज्याच्या किंवा जनतेची गाऱ्हाणी इकडे मांडली जातात, पण नुसती वेळ मारून नेली जाते. हा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्याच्यामुळे या अधिवेशनात याच्यावरती काय उत्तर मिळते आणि कार्यवाही दोन्ही काय होणार आहे त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आणखीन अनेक विषय आहेत, पण पहिलं आपण जर काही प्रश्न असतील तर विचार, मी त्याच्यावरती बोलतो. सरन्यायाधीश होऊन गेले, पुढचे कोण, आता सुद्धा आता पुढचा कोण येणार आहे, त्याच्या पुढे कोण येणार आहे, एवढंच आम्ही करत बसायचं नाही. पण उद्धवजी, नाही, मला याच्याबद्दल तो व्हिडिओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केला. त्यांनी असं म्हटलं, कोण होतास तू, काय झालास मी पण तेच म्हणतो, उद्धव ठाकरे. मी पण त्यांना म्हटलेलं आहे की कोण होतास तू, काय झालास तू, भ्रष्टाचारांना पांघरुणात घेतलंस तू.
ग्रामपंचायतीमध्ये गुजरात राज्याने घुसखोरी केलेली आहे. सीमावाद तिथे देखील चिघळ आहे. गुजरात महाराष्ट्र सीमावाद अमित शहाचं मी जे बोललो ना अॅनाकोंडा, हा अॅनाकोंडा आता मुंबई गिळायच्या दिशेने वाटचाल करायला लागलेला आहे आणि त्यांनी एक पाऊल पुढे टाकून माझ्या महाराष्ट्राच्या राज्यातल्या गावांवरती जसं अरुणाचलवरती चीन हक्क सांगतोय तसं गुजरात हा माझ्या महाराष्ट्राच्या खेड्यांवरती हक्क सांगतोय. आता हे कोण झाल्याचं काय झाल्याचं वगैरे जे काय आहे ना, आता यांना विचारा तुमच्या हिंमत आहे का तिकडे जाऊन उभं राहायची तुमच्या अमित शहा विरुद्ध. हे मुंबईत आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या गुजरातचे जो समाज आहे ज्यांचं आणि आमचं काही भांडण नाही त्यांच्यामध्ये आग लावण्याचा प्रकार आणि एका बाजूनी महाराष्ट्र गिळण्याचा प्रकार हे सुरू झालेला आहे. मुंबईतले अनेक उद्योगधंदे यांनी गुजरातला नेले, महाराष्ट्रातले नेले आणि त्याचबरोबरीने आता हे मुंबई बळकावण्याच्या दिशेने वाटचाल करायला लागलेले आहेत. आम्ही तर हा प्रयत्न हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. सरकार काय करेल न करेल आम्हाला त्याची काही पडलेली नाही आणि या सरकारकडनं धाडसाची तर काय आम्हाला अपेक्षा नाही. चौकशी होत नाहीये, मात्र या पैशांच्या बॅगाच्या सापडत आहेत त्याच्यात जे पैसे सापडत आहेत ते बिझनेससाठी असतील, व्यवसायासाठी असतील अशी कारणं सत्ताधारी देतात, मात्र चौकशी होत नाहीये. सकाळी अंबादास दानवेंनी 3 व्हिडिओ म्हणूनच मी म्हटलं ना की आणखीन एक खातं निर्माण करावं, पांघरुण खातं, आणि त्याचं कारण हेच क्लीन चिट देत आहेत. हेच क्लीन चिट देत आहेत. स्वतःच आरोप करायचे, स्वतःच क्लीन चिट द्यायचे, म्हणजे साधू हत्याकांडातल्या आरोप ज्यांच्यावरती केले त्यांना पक्षात घेतात. हे यांचं हिंदुत्व. हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलेला आहे आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे की अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवारवर गुन्हा का दाखल केला जात नाही या प्रकरणामध्ये. मी न्यायालय या विषयावरती काहीच बोलायचं हल्ली सोडून दिलेलं आहे. अतिवृष्टीच्या काळात 100 कोटी रुपये सीएम फंडामध्ये जमा झाले होते, मात्र त्यातून 70-80 लाखच शेतकऱ्यांना देण्यात आले. काय 75,000च शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलं. अतिवृष्टीच्या काळात 100 कोटी. ठीक आहे, तुम्ही शेतकऱ्यात जाऊन त्याला म्हणून मी पण येतो, तुम्ही पण या, आणि शेतकरी कोणाला प्रेमाने मिठी मारतो ते शेतकऱ्याला कळू दे. या अधिवेशनामध्ये कुठलेही डिक्लेअर केले नाही. सोयाबीन आणि कापसाला भाव शेतकऱ्यांना हे देण्यात येत नाही असंही त्यांनी म्हणजे बोललेलं नाही. एवढ्या मोठ्या अधिवेशनामध्ये नागपूरला अधिवेशन होते. आणि दुसरं महागाई आणि बेरोजगारी भरपूर आहे. ते महागाई सुद्धा वाढत चालली आणि बेरोजगार आहे तसंच आहे. तर यावर आपलं काय म्हणणं? याच विषयावरती त्यांना चर्चा टाळायची आणि म्हणून ते वेडेवाकडे आरोप करतायत की जेणेकरून तुमच्या सगळ्यांची म्हणजे आपल्या सगळ्यांची दिशाभूल व्हावी आणि कुठेतरी धार्मिक तेढ निर्माण करायची. म्हणजे तुम्ही भांडत राहा, आम्ही आमचं राज्य करत राहतो, आम्ही आमचं जे काय आहे भ्रष्टाचार सुरू आहे, शांत बसा भ्रष्टाचार सुरू आहे, असं नवीन नाटक ते लिहितील. आता एका ठिकाणी सरकार असं म्हणतंय की आम्ही शेतकऱ्यांना कोट्यावधीची मदत करतोय, पण काही अशी लेखी उत्तरामध्ये सरकारने स्वतः उत्तरं दिलेली आहेत की अनेक योजनांचे पैसे जे आहेत ते ई-केवायसी मुळे रखडलेले आहेत. मी तोच विषय घेतला ना. म्हणजे आता मधल्या काळात मी वाचलं कुठेतरी की मागे 2017 साली यांनी ज्या अनेक अशी नियमांची जंत्री करून शेतकऱ्याला कर्जमाफी एक उपकारासारखी जाहीर केली होती. त्याच्यात पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही, त्याची माहिती, मग शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचं हे काम सरकार करते आहे असं मला वाटतं कृषी मंत्री म्हणाले आपले. मला या सगळ्या मंत्र्यांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही स्वतःला शेतकऱ्याची मुलं समजता, मग बापाची चौकशी कशी करू शकता? बापाची चौकशी करता, शेतकऱ्याची मुलं आहात ना. मी याच सभागृहामध्ये शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करून दाखवली होती आणि ती मी अंमलात आणून दाखवली होती. मी कोणती चौकशी केली नव्हती, कोणत्याही अटीतटीचा सामना शेतकऱ्याला करायला लावला नव्हता आणि मी कोणी न मागता कर्जमुक्ती करून दाखवली होती.